सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट. लोकांचे जीव वाचवा अन्यथा आम्ही ठिय्या आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार, खासदार संजय पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती. खासदार संजय पाटील आक्रमक, नंतर हिशोब घेऊन बघण्याची भाषा. पहा खासदार काय म्हणाले. प्रायव्हेट ट्रीटमेंट करावी, आम्ही लोकांच्या दृष्टिकोनातून त्या सगळ्या भूमिका सांगू, पण प्रायव्हेट ट्रीटमेंट ज्यांची घेण्याची क्षमता आहे त्यांनी प्रायव्हेट ट्रीटमेंट घ्यावी आणि सामान्य माणूस, गरीब माणूस याला मात्र हे बेड महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये अवेलेबल व्हावे, हाही या निमित्ताने एक आव्हान करतोय. प्रत्येकाला आपला जीव प्यारा आहे, ज्याची क्षमता आहे त्यांनी बेडमध्ये जावं, ज्यांची क्षमता नाही त्यांना महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये घ्यावं. समजा त्याच्यावर ती ट्रीटमेंट काही डॉक्टरांचं म्हणणं आलं की त्या सुद्धा ती ट्रीटमेंट होत नाही, त्याच्या बाबतीत 2,000-5,000 रुपये त्याला बंद भरावे लागले तरी चालतील, पण माणसांचा जीव वाचला पाहिजे ही भूमिका निश्चितपणानं आम्ही या निमित्तानं आपल्या माध्यमातून व्यक्त करतोय. स्वयंसेवकांच्या बाबतीमध्ये काही पेशंटना गरज आहे, 5-6 तासाच्या आम्ही पीपीई किट घालून जाऊ, त्यांच्या मदती करू, काही ट्रेनिंग देणार असतील त्या पद्धतीनं बघू, पण या सगळ्या गोष्टी निश्चितपणानं बदलल्या पाहिजेत, नाहीतर या जिल्ह्यामधलं वाढलेलं मृत्यूचं प्रमाण आणि पेशंटना होणारा त्रास किंवा त्याचा होणारा हेळसाण ही निश्चितपणानं थांबली पाहिजे, ही आग्रहाची भूमिका घेतोय. अन्यथा निष्कारण पुन्हा आम्हाला प्रशासनाच्या दारात जाऊन बसावं लागेल आणि मग त्याचे परिणाम याला सगळ्या गोष्टीला प्रशासन जबाबदार नाही, ही भूमिका या निमित्ताने मी व्यक्त करतो. घेतली पाहिजे. माणसांच्यावर प्रचंड आघात व्हायला लागलेले आहेत, त्याला औषधोपचार काय चालले आहेत कळत नाही. मागच्या वेळेला आपण मागणी केली होती की त्याला त्याच्या घरच्यांशी कुठतर हॉस्पिटलच्या खाली आल्यानंतर बोलायला द्या, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला कुठेतरी त्या दृष्टिकोनातून त्याची चर्चा होऊ द्या. सरकारी हॉस्पिटलमध्ये काही समजा जास्त पेशंटचा लोड आला असेल, ताण आला असेल, काही वेळा ट्रीटमेंट नीट मिळाल्या जात का नाही, त्याला काही बोलायचं असेल तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ठेवा की जेणेकरून त्याची मानसिक स्थिती ही त्या माध्यमातून जरा अधिक चांगली होईल. कोविडच्या माध्यमातून घरच्या माणसाला जाता येत नाही, रिलेटिव्हला जाता येत नाही, काय ट्रीटमेंट चाललेली आहे कळत नाही, त्याला काय त्या पद्धतीनं त्याच्या व्यथाही समजत नाही. या सगळ्या भूमिका निश्चितपणाने केल्या पाहिजेत. मी काल स्वतः कलेक्टरांच्याकडे गेलो. या डॉक्टर मंडळींनी हे ठरवू द्या की कुणाला कुठं कशी परिस्थिती आहे, नाहीतर भीतीपुटी जाणारे पेशंट सुद्धा खूप आहेत. मला खोकला आलाय, मला सर्दी आली, फस म्हणजे ज्याला आपण म्हणतो अगदी सुरुवात सुद्धा असेल नसेल, पण असे पेशंट सुद्धा दवाखान्यामध्ये जाऊन थोडंसं अधिक काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून ज्याला गरज आहे त्याला औषधोपचाराच्या शिवाय काही वेळा त्या ॲम्ब्युलन्समध्ये, काही वेळा गाडीमध्ये, दवाखान्याच्या पुढं असे बरेचसे पेशंट या मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. माझी आपल्या माध्यमातून विनंती एवढीच आहे की आज कुणालाही कुठल्या पद्धतीचं राजकारण करायचं आहे, कारण प्रश्न एवढा गहन आहे किंवा सेवा घेण्याचा प्रश्न नाही. जर असे काही स्वयंसेवक लागतील तर आम्ही स्वतः आणि आमचे सगळे, तर मला नगरपालिकेचे, महानगरपालिकेचे पदाधिकारी भेटले, काही नगरसेवक भेटले, काही भागातली चर्चा केली. जर पीपीई किट घालून आठवड्यात 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा येऊन त्यांना मदतीला जर माणसं लागणार असतील तर ती सुद्धा आमची करण्याची भूमिका आहे. माझ्या सहित आमचे सगळे सहकारी या भूमिका निश्चितपणानं पार पाडतील. पण या सिस्टीमवर आज मात्र आपणाला निश्चितपणानं प्रशासनानं हे का झालं, कशामुळे झालं, काय करायला पाहिजे होतं, केव्हा करायला पाहिजे होतं, याच्यात पुन्हा त्याला डिमॉरलाइज करून त्रास देण्यापेक्षा त्यांच्या सिस्टीम मध्ये आम्ही मदतीला काय येतोय, हे कशामुळे घडलं, लोकप्रतिनिधींचा सहभाग झाला का नाही, त्या गोष्टी मागच्या वेळेला थोड्याशा मी व्यक्त केल्या. पण आज आम्ही सगळे स्वयंसेवक म्हणून याच्या मदतीला पुढे येण्याची आमची तयारी आहे. पण या जिल्ह्यामधला वाढलेला आकडा हा कुठल्याही परिस्थितीमध्ये कंट्रोल आला पाहिजे. जर आला नाही तर मात्र आम्हाला कलेक्टर ऑफिसच्या पुढे निश्चितपणानं ठिय्या मारून त्या झालेल्या दुर्घटना, त्यांच्या असलेले रिलेटिव्ह किंवा बॉड्या घेऊन मग मात्र आम्हाला बसावं लागेल. कुठल्याही डॉक्टर स्थिती ठीक राहिला, त्याला औषधोपचार लोड आल्यामुळे नीट मिळेना,
त्याचे उपाय जे करायचे आहेत त्या पद्धतीने त्याला सुविधा मिळणार, अशा अनेक बाबी झाल्यामुळे हा सगळा गुंता वाढत चाललाय. ही सिस्टीम तुम्ही सुधारा. याच्या बाबतीमध्ये तुम्ही काय करताय ते सांगा. आम्ही स्वतः 100, 200, 400 मुलं घेऊन तुमच्या भक्तीला कुठं हॉस्पिटलमध्ये जायला लागलं, कुठं पेशंटना भेटायचं आहे, 2 दिवसामध्ये मी मिरज सिव्हिलला स्वतः जाऊन येणार आहे. पेशंटना भेटतो, अडचणी विचारतो, तिथल्या असणाऱ्या स्टाफच्या अडचणी बघतो. डॉक्टर्स तिथं आपल्याला पुरेशा आहेत, थोड्याशा ड्युट्या लावून त्या व्यवस्थित पद्धतीनं करणं. कुणाला कुठं आयसीयू घ्यावं लागेल, कधी घ्यावं लागेल, हा थोडा डॉक्टरांच्यावर सुटवा. नाहीतर काय झालेलं आहे, प्रत्येक जणाला वाटतं की मला बेड पाहिजे, मला ऑक्सिजन पाहिजे, मला व्हेंटिलेटर पाहिजे, कधी बॅड होईल सांगता येत नाही. असं झाल्यामुळं हा अधिक गुंता वाढत गेलेला आहे. तर कलेक्टरना आम्ही काल तेच सांगितलं की आमच्या जिल्ह्यामध्ये चाललेली ही पेशंटची हेळसांड अतिशय वाईट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर अडचण वाटत असेल तर या मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी काही आता थोडेसे उपलब्ध आहेत, तिथले डॉक्टर बोलवा, नर्सेस बोलवा, तो प्रस्ताव द्या. आम्ही तिथं मुख्यमंत्र्यांच्याकडे जाऊ, पालकमंत्र्यांना सांगू किंवा आणि त्याच्यावरची हायर अथॉरिटी असेल त्यांना सांगू. पण आज इथं डॉक्टर्स, नर्स आणि टेक्निकल स्टाफ आणि त्यांच्या मदतीला स्वयंसेवक अशा सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. तर हा कंट्रोल बऱ्यापैकी कुठेतरी आवरता येईल. नाहीतर भयानक अवस्था आहे. रोज पेशंटचं प्रमाण बघताय मृत्यूचं, त्या तुमच्या इंडिकेटर मध्ये दिसतंय कॉट शिल्लक आहे, तिथे गेले की ते म्हणतात आमचं संपलेलं आहे. आणि असे किमान 10 पेशंट मी स्वतः फोन करून बघितलेले, 6-6, 8-8 तास त्यांना फिरावं लागतंय. काल माझी विभ्रमानींची माझी भेट झाली, तेही तेच सांगत होते. राहुल ते झाले, उपमहापौर मला भेटले, महापौरांचा फोन होता, युवराज नगरसेवक, बरीच म्हणजे आपण सगळ्या पद्धतीनं मदत करू, पण या पद्धतीनं पुढे जावं लागेल. तर या बाबतीमध्ये तुमचे काही सजेशन असतील, तुम्ही सगळी सफर राहा, म्हणजे तुम्ही कोणाचा फोन करताय, तुमचे कोणतरी संबंधित येत आहे, तर याच्या बाबतीमध्ये या सगळ्या प्रक्रिया 2 दिवसाच्या आत सुधारल्या पाहिजेत. पेशंटची सेपरेशन करा, कुठतरी एका ठिकाणी बोलवा. पेशंट एका ठिकाणी आल्यानंतर पीएससी नंतर ग्रामीण रुग्णालय, आता त्या कुठंच तिथं पेशंट घेतले जात नाही. सगळे पेशंट सांगलीला यायला लागले. गावात उपचार करा म्हणलं, BAMS वाले असतील, MBBS वाले असतील, ते म्हणतात कोविडचा टेस्ट घेऊन या, त्यात 4-4 दिवस रिपोर्ट मिळेल. अशा दुष्टचक्रामध्ये आपण सगळे अडकलोय. त्यामुळे ह्याच्यावर थोडा कायदा आणि माणुसकी याची सांगड घातल्याशिवाय हे कंट्रोल मिळणार नाही. आणि याच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो डॉक्टर मंडळींना की ते जनरल प्रॅक्टिशनर असतील किंवा MD असतील किंवा फिजिशियन्स असतील, यांनी सुद्धा थोडीशी ट्रीटमेंट करणं आज गरजेचं आहे. कारण सगळ्यांनी सांगलीला जावा किंवा सांगलीतले 4 हॉस्पिटल बघा, मिरज मेडिकल कॉलेज असेल, मिरज सिव्हिल असेल किंवा हे 2-4 हॉस्पिटल असतील, इथं ती संख्या कधी एवढी उपलब्ध होऊ शकणार नाही. याला पर्याय सगळ्यांनी तिथल्या तिथं ती चाळण लावणं आणि तिथल्या तिथं ट्रीटमेंट केलं तरच हे घडू शकेल. असं मी निष्कर्षापर्यंत आलो. मी डॉक्टर नाही, पण डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर माझं मत असं तयार झालेलं आहे. जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. सरकारी यंत्रणा ज्या पद्धतीनं त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ज्या गतीनं काम व्हायला पाहिजे ते झालेलं दिसत नाही. माणसांना बेड मिळवण्यासाठी 6-6 तास 8-8 तास हॉस्पिटलमधनं फिरावं लागतं. याच्यामध्ये काल स्वतः मी जिल्हाधिकाऱ्यांची, कलेक्टरांची भेट घेतली. त्यांना काही डॉक्टरांची मतं सांगितली, काही डॉक्टरांना घेऊन गेलो होतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते सेंट्रलाइज करणं गरजेचं आहे. PSC असतील, गावातले जनरल प्रॅक्टिशनर करणारे डॉक्टर्स असतील, सुरुवातीच्या काळामध्ये पेशंटनी जो काही त्रास होतोय तो डॉक्टरांना सांगणं, डॉक्टरनी त्या ट्रीटमेंट देणं आणि मग PSC मध्ये ती व्यवस्था ठेवणं किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये ते अधिक बळकटीकरण करणं, त्याला तिथं ऑक्सिजनच्या दृष्टिकोनातून बेड्स उपलब्ध जास्तीत जास्त करणं आणि मग तिथनं ग्रामीण रुग्णालयातून रेफर होऊन सांगलीला येणं. हे न घडल्यामुळं सगळा ताण या मिरज सिव्हिल हॉस्पिटल असेल, मिरज या आपल्या सांगली सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा खाजगी डॉक्टरांचे काही घेतलेले हॉस्पिटलमधले बेड असतील, कोविड सेंटर्स असतील, याच्यावर आलेला आहे. माणसांना 5-5, 6-6 तास 8-8 तास बेड मिळत नाहीत.
माणसांचं मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे, अतिशय भयभीत झालेली ही जनता आहे. याच्यामध्ये 2 दिवसाचा अल्टिमेटम आम्ही देतोय. यांच्या मदतीला लागणारे स्वयंसेवक म्हणून आम्ही स्वतः येतोय. 200-500 मुलं घेऊन काम करेन. काही मुंबईवरनं स्टाफ मागवा, पुण्यावरनं मागवा. मुंबईचं राईस कमी आलेलं आहे. सिस्टर्स मागवा, ब्रदर्स मागवा, त्यांच्या मदतीला आम्ही सगळी मंडळी आहे. पण हे सुधारलं पाहिजे. यांचं कोऑर्डिनेशन करून डीन असतील, कोविडचे प्रमुख असतील, सिव्हिल सर्जन असतील, कलेक्टर असतील, जिल्हा आरोग्य अधिकारी असतील, यांचं कोऑर्डिनेशन होऊन ही परिस्थिती सुधारली पाहिजे. सुधारली नाही तर मात्र आम्हाला कुणालाही त्रास न देता कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये आम्हाला पेशंटचे मृत्युमुखी पडायला लागलेले आहेत, औषधाविना, उपचाराविना. त्यांना घेऊन तिथं मग आम्हाला त्यांच्या बॉड्या घेऊन आम्हाला तिथं बसावं लागेल. ही वेळ राजकारण करण्याची नाही, ही वेळ कुठल्या श्रेयवादात अडकण्याची नाही, तुमचं मॉरल खच्चीकरण करण्याची नाही, तुम्हाला मदत करण्याची वेळ आहे. पण तुमच्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत. ही भूमिका या निमित्तानं पुन्हा एकदा या प्रशासनाला मी इशारा देतोय. कारण चाललेलं पेशंटचं हाल हे भयानक आहे. तेव्हा जनरल प्रॅक्टिशनर, गावातल्या लोकांनी सुद्धा त्याच्यावर सुरुवातीच्या काळामध्ये जरी तुम्हाला कायद्यानं ते अलाव नसलं तरी थोडीशी माणुसकी म्हणून आपण या पद्धतीने करूया. PSC, ग्रामीण रुग्णालय आणि मग इथले हॉस्पिटल्स, ही सगळी जबाबदारी या प्रशासनाची आहे. आमचे डीन असतील किंवा त्या कोविड सेंटरचे प्रमुख असतील, DHO असतील, सिव्हिल सर्जन असतील आणि कलेक्टर असतील, या सगळ्या मंडळींच्या यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत. माणसं औषधोपचाराविना मरणं हे अतिशय घातक आहे आणि ही समाजामध्ये अतिशय मोठी भयभीतता आलेली आहे. त्यांनाही दिलासा आम्ही निश्चितपणाने देतो. यामध्ये सुधारणा करण्याचं काम यांच्या मागे लागून निश्चितपणाने आम्ही करू. जर झालं नाही तर मात्र प्रशासनाला जबाबदार धरू आणि मग हे सगळे हिशोब तुम्हाला चुकते करावे लागतील, एवढाच इशारा या निमित्तानं मी देतोय. मार्चमध्ये कोरोनाचे पहिला पेशंट प्रशासनानं कुठल्याही लोकप्रतिनिधीला विश्वासात घेतलं नाही. त्यांच्या सगळ्या बाजू गेल्या दोन्ही बैठकामध्ये मी हा आरोप केला. पण आज आरोप करण्यापेक्षा त्यांना मदतीला जाण्याची भूमिका घेतोय. पण ज्या पद्धतीनं सगळ्यांचं सहकार्य घ्यायला पाहिजे होतं ते घेतलं गेलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ही परिस्थिती अधिक बिकट झालेली आहे असं माझं मत आहे. मुंबईवरनं, पुण्यावरनं, मेट्रो सिटीजवरनं ज्या यंत्रणा कमी पडायला लागलेल्या आहेत त्या आपण बाहेरून मागवूया, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूया, ही मी भूमिका निकाल स्वतः कलेक्टरना भेटून सांगितलेलं आहे. पण कलेक्टरांच्या हातात या गोष्टी नाहीये तर तुम्ही केंद्र आम्ही राजेश टोपेंशी बोललो, या पद्धतीनं आरोग्यमंत्र्यांशी बोलतोय. आपल्याला त्या पद्धतीनं जर काही गरज निश्चितपणानं आहे, जे प्रमाण चाललेलं आहे, आज बेड विना, औषध विना जो माणूस मरायला लागलेला आहे, त्याच्यामध्ये ही कुठल्याही परिस्थिती यंत्रणा आणल्याशिवाय सुधारणा होणार नाही. आणि जे पेशंट बरे झालेले आहेत त्यांना 14 दिवसाचा कालावधी न देता त्यांची प्रकृती बघून थोडंसं ग्रामीण रुग्णालय असतील किंवा PSC असतील या ठिकाणी शिफ्ट केलं पाहिजे. तेव्हा इथले बेड ह्या सगळ्या अडचणीच्या पेशंटना निश्चितपणानं उपलब्ध होतील. बेड अवेलेबल झाला नाही ना, नाही तसं होऊ शकत नाही. म्हणजे अक्षरशः खाजगी डॉक्टरांनी बाजू घेतली सर सुद्धा केलेली आहे. सकाळच्या माणसाने का सोडलं नाही, पैसे भरल्याशिवाय सोडलं नाही. महात्मा गांधीमध्ये पासून दबावामुळे गेलं कसं दिलं त्याला बेड मिळाला नाही सांगलीत कुठंच. आयुक्त, कलेक्टर सगळ्यांना आम्ही सुद्धा कॉन्फरन्स फोन करतो. असं की किस्से रोज रोज घडतं. आता एवढंच करूया. आज जर उद्या आपण सगळ्यांना पुन्हा बोलवायला लावू, त्यांचा सहभाग घेऊन हा या पद्धतीनं थोडस सेग्रिगेशन केल्याशिवाय पिढी लवकर तिथे येता येणार नाहीतर काय होतंय, ज्याला जे वाटतंय ते करत नसतं. पेशंट जास्त कोरोना शिवायचा आजार आहे लोकांना. नाही. मध्ये पण कुणाला गोळ्या देत नाही, बी मध्ये पण देत नाही, सी मध्ये पण. म्हणजे डॅमेज झाल्यावरच जातोय, ते खराय बापू तिथं. पण प्रश्न आपल्याकडे ट्रीटमेंट व्हायला पाहिजे का? साधं कसं आहे, त्याचं डोकं दुखलं काय करतो माणूस, प्रोसीन घे, पॅरासिटामॉल काय करा, अंग दुखलं घे. मेडिकलवाले सांगतात डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय औषध नाही. हे तर द्यायला सांगणार. सांगितलं कलेक्टरमध्ये म्हटलं काढतो आदेश, काही नाही. एक आहे साधा कॉमन सेन्स
दिली तर साईड इफेक्ट काय नाही. थोडंसं पोट बीट गळगळतं, अपचन झाल्यासारखं होतं किंवा डिसेंट्री लागल्यासारखं होतं, उलटी आल्यासारखं होतं. पण ती ट्रीटमेंट झाली तर बी आणि सी पर्यंत जात नाही. ती ट्रीटमेंट देऊ देत ना, जनरल प्रॅक्टिशनर देऊ देत, BMS MBBS वाली देऊ देत, ती PSC मध्ये करू देत, ती ग्रामीण रुग्णालयात तिथं ऑक्सिजन ठेवू देत. तिथं काय थोडं करताना ऑक्सिजनची पाईप फिरवायला किती लागतोय, सिलेंडर आणि ती काय नाही लागत नाही त्याला. तुमच्या जिल्ह्याचा डॉक्टर विचारतोय परस्पर तुम्ही कसा तो पेशंट त्याला काय विचारतो? हो ते आहे की म्हणून कायदा आणि ह्याची सांगड घातली तरच होणार. साखर तुम्ही घालावी हे निघाला सांगड इथेच घातली पाहिजे, ह्याला अधिकारायची तुम्ही पहिल्या मुद्द्यात ते सांगितलं ABC यामध्ये वाचत नाही. आणि एकदा व्हेंटिलेटर गेल्यावर वाचण्याचं प्रमाण फार कमी आहे बरं का. काही वेळा असं प्रमाण आलंय की जर एकदम जास्त मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन दिला तर ते फुफ्फुस डॅमेज पण होते, फुटतात सुद्धा. तुम्ही काय करा, आता तुम्ही पुढाकार घेऊन ह्या डॉक्टर संघटना वगैरे आहे ना, यांना एक नाही करेल आणि कुठलं काय स्टेज आहे, कुठं काय आहे बाबा, काय आहे, कुठल्या स्टेजला कोणी उपचार द्यायचे, यांच्याकडे हे द्या, हे नियोजन करा तर वाचणार आहे, नाही तर काय उपयोग नाही. यंत्रणा उभी करा. तुम्हाला तिथं बसावंच लागेल. एकच गोष्ट त्याची गरज आहे, घरात ठेवा, या पद्धतीच्या हातात काही नाही. आता 10 दिवस घरात राहावं आणि PSC किट त्या 4 गोळ्यांचं जे काय आहे, झिंक, विटॅमिन C वगैरे जे काय द्यायचं आहे ते त्याचा परिणाम होतो. त्याचा परिणाम आहे म्हणजे पुढे डॅमेज व्हायचा वाचते. काय झालंय, 400 आले की गोळा करायची आणि एकत्र यूज करून टाकायचं आणि ती स्वतःला माझ्याकडे स्वतः कार आहे, मी काय करतो ड्रायव्हर आणि उभं फिरत बसतो गावात. खरी चालू आहे. 400 लोक आले, यंत्रणा तयार करा, त्यापैकी किती आवश्यक आहे, ऍडमिट करते 50 आहे. 50ची कुठे कुठे सोय आहे ती यंत्रणेने जिल्ह्यात सांगितलं. एक तुम्ही सेंटर गोवा तिथं सगळे पेशंट तिथं आलो नका पेशंट, तुम्ही डॉक्टर तुम्ही रेफर करा, कॉन्टॅक्ट ठेवायचे, एका ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचे. सिस्टम आहे. कुठल्या स्टेजला काय तिथंच कळतंय. कंट्रोल रूमला फोन लावला की सांगतात इथे जागा शिल्लक आहे, तिथे गेल्यावर नाही म्हणतात. तेच नाही. मदत करायला आम्ही तयार आहे, पण ते मदत घ्यायला वस्तुस्थिती आहे. त्याला काय कारण आहे, ऑफ द रेकॉर्ड नंतर बोलू. ह्यांच्या मती ह्यांचा कोणावर विश्वास किती आहे, ह्यांच्या टीम किती उपयोगाला आलेली, यंत्रणा किती येते, का नेचर असं आहे, का घडलंय, हे निश्चितपणानं अविनाश कळतं. हे निश्चितपणानं खरं आहे. तुमचं एकतर्फी प्रेम चालू आहे. नाही, एकतर्फी नाही. मला माणसांचा जीव चाललाय त्याला प्रेम नाही. मी काल त्याला भेटलो आणि आज काही तशी परत नाही. माझा उद्देश एवढा आहे की ही सुधारणा झाली पाहिजे, नाही तर 2 दिवसात आम्ही स्वतः तिथं बसणार आहे. मला सांगा, माणसाचा मृत्यू अगदी रेकॉर्ड ठेवणार आहे का आकडा? का घडतंय, कुणालाच कोण अधिकारी किती विश्वास ठेवून आहे, मुंबईची कपॅसिटी किती आहे, धारावी ते ह्याच्यात कंट्रोल बाकीच्या जिल्ह्यात किती धारावी करायला लागतील? बाकीच्या जिल्ह्यात ना, बाकीच्या जिल्ह्यांमध्ये आमदार आहेत, खासदार आहेत, दोन सामाजिक संघटना आहेत, पालकमंत्री आहेत, सगळेजण मिळून निर्णय घेतात. सांगली जिल्ह्यात सांगलीत फक्त 3 अधिकारी निर्णय घेतात. हो, सांगली जिल्ह्यातले पालकमंत्री कमी करतात. माणसाचा जीव चाललाय, कशा राजकारणात राजकारण नाही. ज्यावेळी करायचं करू, फक्त विषय एवढा आहे, बोलवलं जात नाही, हे खरं तुम्ही आहे. विरोधी पक्षाचे खासदार असून तुम्ही तळमेळ करताय, जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या सत्ता सगळे असतात, ते का लोकांसाठी हे करतात? नाही, आता प्रश्न आपल्या पुढे एवढाच आहे की म्हणताय तशी हाताच्या बाहेर परिस्थिती गेली काय गेली. स्वतः आपण माझ्यासारख्या माणसाची 25, 30, 50 लोकांना रोज डॉक्टरला फोन करतोय. बरं मग कसा परमेश्वर कृपेनं हा या प्राप्त परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी करायची मदत म्हणूनच गेलो नाही. नाहीतर काय अवस्था आहे, पालकमंत्री असू देत, राज्यमंत्री असू देत, आमदार असू देत, खासदार असू देत, नगरसेवक असू देत, स्वयंसेवक असू देत, स्वयंसंस्था असू देत, सगळ्यांनी हातात घातल्याशिवाय होणार नाही वस्तू. सांगितलं की नाही, स्टेज ABC या स्टेजला हे उपचार झाले पाहिजे, हे नाही झाल्यामुळे बळावते. ह्याचं काय तर नियोजन करा म्हणून सांगा. सांगितलं ना, काल जाऊन आलो. करत नाही. आता माझ्या तालुक्यामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये हे बसवायचं होतं, काय नाही ऑक्सिजन.
10-12 दिवस झालं माणूस आज उद्या परवाशी मी स्वतः त्या डेप्युटी इंजिनियरला झाडलं जरा बाबा, अरे लाज वाटली पाहिजे ना का, अंतःकरणात आपल्या बोलावा पाहिजे, काय अवस्था आहे आपली ही, का असं व्हायला लागलंय म्हणताना काल रात्री मला रिपोर्ट आला 10 झाले. पाईपलाईन फिरवली, त्याला किट लागते, मग कुठेतरी 30ची व्यवस्था होईल. किती दिवस झाले? तेच ग्रामीण रुग्णालयामध्ये व्यवस्था झाली असती तर 30 पेशंट तर 30 आपल्या असते ना. अवस्था अशी आहे. याच्यात माणसं गल्लत होते. तुमचा समन्वय नाही आहे. बेड मला सांगा, पेशंट काय असं म्हणत नाही बाबा माझ्याकडे आता मला पैसे आले आणि भरतो. समजा 2 दिवसात त्याची लेवल झाली तर बाबा त्याला शिफ्ट करणं हे सिस्टीम काय तर लावायला पाहिजे पाहिजे, नाही. ती तर काही आहे. नाही. दुसरं महत्वाचं, ज्याच्याकडे बाबा डिपॉझिट नाही म्हणलं नाही, ज्याचं पहिल्यांदाच असते तुम्हाला ह्याच्यात पाहिजे महात्मा फुले पाहिजे काय तुमचं पेड आहे, मग पेड म्हणलं नाही मग ठीक आहे. महात्मा फुले म्हणलं की तुमचं नाही पेड नाहीच म्हणून सांगतात. सगळ्या सिस्टीम अशा आहे, कुठलंही नियोजन नियंत्रण नाही. साधं सोपं ऑपरेशन नाही, नियंत्रण नाही, ही वस्तुस्थिती आहे. मी काल स्वतः जाऊन आलो. मी कलेक्टरला तेच म्हणतो की कुणाला तरी शिव्या देऊन तुम्हाला बदलीत इथं पुन्हा घालवा म्हणणं हे तुमच्यावर प्रेशर डेव्हलप करायचं आहे. पण तुम्ही हे करत असताना तुमची जबाबदारी आहे. या जिल्ह्यामध्ये खूप चुका झाल्या. तुम्ही किती लोकांचा सहभाग घेतला, कुणाला काय केलं, कोणाला न बोलवता काय गोष्टी घडवत गेल्या, अधिकाऱ्यांनी त्या पद्धतीनं तुम्हाला तेवढी कॅपॅसिटीची माणसंही मिळायला ही वस्तुस्थिती आहे. पण त्याच्यात वाद करण्यापेक्षा उद्यापासून आम्हाला काय करता येईल एवढं सांगा. काका आहे मी आहे, तुमच्या BAMS संघटना आहेत, BHMS आहे, या सगळ्या ज्या आहेत त्यांच्याविषयी कुठलेही नियोजन तुमची नियोजन समन्वय नाही. कुणाला बोलवून बाबा काय आहे, कुठलं कलेक्टरने आज तक कुणाशी चर्चाच केली नाही. मला सांगा बरं बेड किती आहे, किती हॉस्पिटल आहेत, काय आहे, हे कुठलंच काय नाही. नुसतं ऑफिसमध्ये बसून होतो का बाबा, त्यांना बोलवलं पाहिजे, काय अडचणी आहे जे आहे, कुठलंच काय नाही. हो पण म्हणून बाकीचं मी स्वतः ज्यावेळी महापालिकेमध्ये गेलो होतो त्यावेळी मी विषय काढले. मी स्वतः म्हणलं तुम्ही या सगळ्या IB वाल्यांना बोलवा, BMS वाल्यांना बोलवा. पण त्या बैठकीला आम्हाला सुद्धा निरोप नाही. कधी बैठक झाली कळेल दुसऱ्या दिवशी. आता मुद्दा एवढाच आहे की आपणाला आहे या गोष्टीतून लोकांना दिलासा कसा देत नाही याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करू. काय 200-400 मुलं लागत असतील, आपण आठवड्याचे 2 दिवस 3 दिवस त्यांच्या मदतीला जाऊ. पाणी ठरवून रोज माणसं जातील. मूळ मुद्दा काय, डॉक्टरनी काय ट्रीटमेंट द्यायच्या, काय करायचं, पेशंट कुठल्या स्टेजला आहे हे जे बायफर्केशन झालं पाहिजे. अन्य जिल्ह्यामध्ये दररोज सकाळी कळते की बेड कुठे दवाखान्यात शिल्लक आहे, मग आपल्याला कळायला काय अडचण नाही. मुद्दा काय काका, हे नियोजन झालं पाहिजे. मला सांगितलं शहरावर यायला लागलाय ना, तो लोड काकांचा कळतच नाही. गाव लेवलला जे डॉक्टर आहेत सांगितलं, राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी त्याला सांगितलं. मला ट्रेसिंग बघा, जे ट्रेसिंग पाहिजे अँटी ट्रेसिंग आपल्याला ज्या टेस्ट आहेत त्या एकदम प्रमाण कमी आहे. खूप चुका आहेत. त्या बैठकीला मी स्वतः होतो, शेजारी त्यांच्या बसलो होतो, सगळं मी ऐकलेलं आहे, माझ्या समोर चर्चा झालीत. पण आता आपल्यापुढे प्रश्न एवढाच आहे की ही वेळ आपण सगळी मिळून मदतीला जाऊया, त्याच्यातलं समन्वय ठेवायचं. मी तुम्हाला कुणाविरुद्ध लिहिताय म्हणून नव्हे, तुम्ही लिहिलं पाहिजे, तुमचा अंकुश असला पाहिजे, तुमचा तो अधिकार आहे. पण आता आपण मदतीला पण जाऊ, त्यांच्या ही आपत्ती पहिली नाही, मागच्या संधी शोधायला प्रत्येकाला जीव इथं आला तरी संधी हवी आहे, याचं वाईट. आणि तुम्ही जर सांगताय की आम्ही यांना आव्हान करतो सामाजिक भान ठेवून डॉक्टरांना हे डॉक्टर करू देतात का विचारा. तुम्ही एक पेशंट पाठवा 1.5 लाख रुपये 12 महिन्यात मग ही राष्ट्रीय महामारी आहे, ही काय ही जी नाही, राष्ट्रीय आपत्ती आहे आज नाही. प्राप्त परिस्थितीमध्ये आपणाला मी काय म्हणलं तुम्हाला की आपण ज्या वेळेला उद्या मी डॉक्टर आहे म्हणजे माझ्याकडे कोणतरी आलं, मी म्हणलं मीच पॉझिटिव्ह आहे बाबा, तेच सांगतो. त्यामुळे काम होऊ दे, माणसं जगू दे, पुन्हा आपण सगळे हिशोब काढू. रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना मेसमा लागतो, पेशंट नाकारणाऱ्या डॉक्टरला का लागत नाही? बरं, जे मेस्मा ज्या नर्सिंग जिथं त्याला मेस कर्मचाऱ्यांना मेसमा लागतो विदाउट कपची म्हणजे त्याचा तुम्ही अवलंब सगळे विद्यार्थी, ते सगळे विद्यार्थी आहेत तिथे का अवलंब होत नाही. आणि तुम्ही सरळ हे काय करता, ऑडिट करताना एवढे पैसे परत द्या. अरे चुकला ते बघा ना, पैसे परत देऊन काय विषय संपतो. ती पण हरिभाऊ आता जरा तुम्ही अगदी भान घेऊन सांगा.
आज वेळ आहे का ती पुन्हा ते नाही म्हणायला लागले पेशंट तर काय करायचं? अहो असं कसं होईल? तुमच्या आता हातात आहे फक्त ना? डॉक्टर अधिकार उपचार तुमच्या करतात हातात आहे. का? परवानगी नर्सेस कुणाच्या हातात आहे? उपचार करतात परवानगी का? परवानगी कुणाच्या महापालिकेने आहे का नाही? डॉक्टरला परवानगी आहे का नाही त्याची परवानगी कळत नाही म्हणजे काय? अधिकार आहे. हे अगाऊ काय? आणि जे म्हणजे जे तुम्ही म्हणालाय ना, सगळी practice ते बद्दल तुम्ही फ्रीमध्ये उपचार सगळे नाकार. तुम्हाला काय काय करणार? सांगला ना माणूस किंवा त्याला डोकं दुखते सर्दी म्हणली की नाही, जसं खोकून ते म्हटलं. अँटीजेन टेस्ट करा, हातच लावत नाही, घेतच नाही. खरं आहे, लांब ना. अहो साधी महत्त्व BA होतं. डॉक्टर सुद्धा आता ते पडदा टाकतो म्हणजे ते लांब न सांगतो हे तपासणं बिपासणं हा भागच नाही हो. डॉक्टरनी डॉक्टरला एवढी भीती आहे तर पेशंटला काय करावं? नुसतं यांनी पहिले 1 महिना 2 महिने सांगितलं जो नाकारवर उपचार त्याच्यावर कारवाई पण नाही आणि काहीच नाही. हे काय झालंय आता ह्यानं बळावत चाललंय. व्हेंटिलेटरचा विषय असा आहे की त्याला ट्रीटमेंट करणारे थोडे फिजिशियन्स पाहिजे, टेक्निकल ब्रदर पाहिजे, सिस्टर पाहिजे, ते ऑपरेट करता आलं पाहिजे. आणि आता लगेच मिळणार नाही, एवढे किती मिळणार आहे? व्हेंटिलेटरला 3 शिफ्ट मध्ये माणसं पाहिजे. शिफ्टमध्ये आणि ते टेक्निकल लागतात. त्याला ट्यूब लगेच घालावी लागते, करावी लागते. त्याला व्हेंटिलेटर उपलब्ध झाले तरी टेक्निकल माणसं आणि उपलब्ध मुळात सांगा तुम्हाला, तुम्ही साधं सोपं म्हणलं नाहीये. BC मध्ये जर तुम्ही याला मात्र हे बेड महात्मा ज्योतिबा फुले मध्ये अवेलेबल व्हावे, हाही या निमित्ताने मी एक आवाहन करतोय. प्रत्येकाला आपला जीव प्यारा आहे. ज्याची क्षमता आहे त्यांनी बेडमध्ये जावं, ज्याची क्षमता नाही त्यांना महात्मा ज्योतिबा फुले मध्ये घ्यावं. समजा त्याच्यावर ती ट्रीटमेंट, काही डॉक्टरांचं म्हणणं आलं की त्या सुद्धा ती ट्रीटमेंट होत नाही, त्याच्या बाबतीत 2,000-5,000 रुपये त्याला बंद भरावे लागले तरी चालतील, पण माणसांचा जीव वाचला पाहिजे ही भूमिका निश्चितपणानं आम्ही या निमित्तानं आपल्या माध्यमातून व्यक्त करतोय. स्वयंसेवकांच्या बाबतीमध्ये काही पेशंटना गरज आहे, 5-6 तासाच्या आम्ही PPE किट घालून जाऊ, त्यांच्या मदती करू, काही ट्रेनिंग देणार असतील त्या पद्धतीनं बघू. पण या सगळ्या गोष्टी निश्चितपणानं बदलल्या पाहिजेत, नाहीतर या जिल्ह्यामधलं वाढलेलं मृत्यूचं प्रमाण आणि पेशंटना होणारा त्रास किंवा त्याचा होणारा हेळसाण ही निश्चितपणानं थांबली पाहिजे, ही आग्रहाची भूमिका घेतोय. अन्यथा निष्कारण पुन्हा आम्हाला प्रशासनाच्या दारात जाऊन बसावं लागेल आणि मग त्याचे परिणाम याला सगळ्या गोष्टीला प्रशासन जबाबदार राहील ही भूमिका या निमित्तानं मी व्यक्त करतो.